तहसील कार्यालय आमगाव तर्फे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे आयोजन ठाणा येथील जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम तर उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांच्या हस्ते पार पडले। त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून देवरीचे उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, तहसीलदार मोनिका कांबळे, गटविकास अधिकारी नितीन गट्टुवार, पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, नायब तहसीलदार सतीश वेलादी, नायब तहसीलदार चंद्रशेखर गजभिये, सहाय्यक महसूल अधिकारी अंशुल हिरकणे, जिल्हा परिषद सदस्य हनुवंत वट्टी, जिल्हा परिषद सदस्य किशोर महारवाडे, पंचायत समिती सभापती योगिताताई पुंड, पंचायत समिती उपसभापती सुनंदाताई उके तसेच तालुक्यातील सर्व सरपंच मंचावर उपस्थित होते। या समाधान शिबिरात विविध प्रकारचे दाखले तसेच वीज पडून मृत्यू पावलेल्या कुटुंबांना सुकन्या योजना आणि इतर योजनेचे त्यांच्या कुटुंबियांना धनादेश देण्यात आले। यावेळी पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, तलाठी, ग्रामसेवक तसेच नागरिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाधान शिबिर खऱ्या अर्थाने म्हटलं तर जनतेला लाभ जनतेपर्यंत कसा पोहोचेल हा उद्दिष्ट आहे आणि थोडाफार मला काही कमतरता वाटली का इथं ज्याप्रमाणे शेतकरी आले पाहिजे आणि समस्या मांडली पाहिजे तर ते अपूर्ण प्रमाणात दिसले। त्यावरून मी अधिकाऱ्यांना सूचना पण केल्या की ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायतमध्ये सूचना घेऊन त्यांनी समाधान शिबिरमध्ये त्याच अर्जावर विचार विनिमय केलं पाहिजे आणि सोडवलं पाहिजे तो जरी लाभार्थी येत नसेल। या आधीच मी आपल्या भाषणामध्ये सूचना केल्या। काय वाटते यशस्वी ठरले का समाधान शिबिर? यशस्वी ठरलं आता ज्याच्यामध्ये काही प्रमाणात आता नवीन असल्यामुळे थोडाफार लोकांचा प्रतिसाद अल्प आहे, परंतु जेव्हा जेव्हा लोकांना फायदा होईल याचा तर त्याचा यशस्वीपणे आयोजन यशस्वी आहे। त्याच्यामध्ये आता लोक नाही आले, लोकांनी समस्या मांडली नाही, ह्या लोकांचा प्रश्न आहे। लोकांनी समस्या मांडली पाहिजे आणि ते सोडवून घेतलं पाहिजे आणि त्या समस्याला वाचा फोडण्यासारखे आमच्यासारखे आमदार साहेबांसारखे सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सर्व बफले आहेत वाचा फोडण्यासाठी। फक्त त्याच्यामध्ये आपण फक्त जनतेपर्यंत याचा लाभ पोहोचलं पाहिजे, याचा एक सुरुवात आहे। शासनाने जे योजना सर्वसामान्य लोकांसाठी निर्माण केलेला आहे, खऱ्या अर्थानं त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे हा या समाधान शिबिरचा उद्देश होता आणि शासनाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते की नाही आणि नसेल पोहोचली तर आपण एकत्र समाधान शिबिरच्या माध्यमातून सर्व डिपार्टमेंटला बोलवून त्या सर्व डिपार्टमेंटला एकत्र करून त्या शेतकऱ्यांना बोलवून त्या डिपार्टमेंटची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हाच समाधान शिबिरचा आजचा उद्देश होता। NTV न्यूज मराठी, आमगाव, गोंदिया।